हो बोलावते. मी बाबांना सांगून येऊ. हो हो. काय कमाल आहे ग या मुलीची. बघा ना वहिनी, आपण असं नेहमी म्हणतो ना की पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा स्मार्ट असते. बघा ही खरंच स्मार्ट आहे. नाही नाही, पण मी तुला एक सांगू का, जे कुणालाही जमलं नाही ना ते ही मुलगी करून दाखवणार. म्हणजे मोनिकाच्या डोक्यावर मिऱ्या वाटणारे मिऱ्या. बघा ना, आपण किती विचार करत होतो की हिच्या समोर मानसीचा विषय काढू, हिच्या मनात काय आहे ते आपल्याला कळेल वगैरे. हो बहिण, स्पष्टपणे आधीच सांगून टाकलं आपल्याला. अगं पण हिला मानसीकडे कसं न्यायचं. हो ना, मी पण तोच विचार करते. आणि बघू ती चावी इकडे काय बघत बसलाय. आता मी बघतो काय करायचं ते. बर, मी ईशाला पाहून येतो. मोनिका सांगून गेली की ईशाला बरं नाही, आणि आजकाल खूप साथी आल्या आहेत ना, सो चेक करायला हवं. जा बघून ये. काय आहे, ही बाहेरचं काहीतरी खायला देते ना, बादलं असेल तिला. जा बघून ये. अरे ईशा, तेव्हा चप्पल काढा. व्हेरी गुड. ही कशी काय इकडे. तू बाहेर कशी आलीस, तुला बरं नाहीये ना. मला बरं आहे बाबा. ताप तर नाहीये. तुला काय झालं बेटा. मला छोट्या मम्माला भेटायचंय. नाही नाही नाही, आज तू आराम करायचा. ओके. नाही, तू पण नको जाऊस. तू, मी नाही, छोटी मम्मा खेळूया ना. चल ना बाबा, चल ना. नाही नाही नाही, तुला बरं नाहीये ना आज. हा, तू मोठ्या मामाला काय सांगितलंस. मला नव्हतं जायचं तिच्या बरोबर. मी बरी आहे बाबा. अरे वा. बर चला, आता तू आतमध्ये जा आणि आर्यन काका, अथर्व काका काय करतायत ते पहा. हा, मी आलोच. ओके ओके. चलो, चप्पल घाला. शाबास. सावकाश जा. सांभाळून ग. कमाल आहे या पोरीची. विक्रांत, याला म्हणतात चातुर्य. हो, आणि आता आपल्याला ही चातुर्य दाखवायला हवंय. हा, म्हणजे ही चावी कशाची आहे ते पाहायला हवं ना. आपण काय करू, घरातल्या प्रत्येक कुलपाला लावून पाहूया ही चावी त्याची आहे का. असं म्हणतोस तर बघूया. चाल. यात काय आहे? ही चावी मला वाटतं. काय करू, मानसीला करू फोन. अगं कर ना. नाही म्हणजे आता ईशा एवढी मागे लागली म्हणल्यावर करायलाच हवा. हो ना. हो हो कर. हॅलो. हॅलो मानसी, बोला गीता काकी. तुला एक सरप्राईज द्यायचंय. काय असेल सांग. सांगा ना. अगं तुझ्या लेकीला तुला भेटायचंय. काय. मानसी, अगं ईशानी मोनिका बरोबरच्या पिकनिकला दांडी मारली आणि आता आमच्या मागे लागली. तिला तुला भेटायचंय म्हणून. काय सांगताय काय अलका काकी. पिल्लूला मला भेटायचंय. हो ना. मग मी येते तिथे लगेच. बाय. बाय. अगं तीच येते इथे. हो, मग येऊ दे ना. अगं येऊ दे ना. काय बकुळा असेल ना इथे, सारखी आपल्या भोवती ती गिरट्या घालणार आणि सगळं सांगणार मोनिकाला. तो एक प्रॉब्लेम आहेच, पण येऊ दे ना मानसीला. आपण काहीतरी गंमत करूया आणि बकुळाला इकडनं बाहेर काढूया. गंमत काय. नाही म्हणजे तुझ्या डोक्यात काय चाललंय. एक उपाय आहे माझ्याकडे. गीता, मानसी इथे यायच्या आत बकुळाला घराबाहेर काढणं मला तरी अशक्य वाटतंय बाई.
तू काय नाचते इथं? मी खेळतीये, तू पण चल ना. म्या अग पण तुला तर बरं नाही ना? हो मला बरं नाहीये. पण दिसत तर नाहीये, लई शहाणी आहेस तू. अथर्व काका ये ना. खेळायचा मूड दिसतोय. आता नाही का पोटात दुखत आहे तुझ्या? दुखतंय. माझ्या मॅडमला चांगलाच चुना लावलास. काय खेळायचं बिळायचं नाही. चल गपचूप आराम करायला. नाही मी नाही. नाही नाही चल आता गपचूप चल आराम करायला. इकडे कुठे? चला झोपा. हा झोपायचं. झोपा. मला नाही येते झोप. तरी पण पडून राहायचं. मी बरी आहे बकुळा मावशी. नाही तू बरी नाही. मॅडमनी मला सांगितलंय तुझ्यावर लक्ष ठेवायचं. तुझ्या पोटात दुखताय ना, मग आता काय बी खायचं नाही आणि प्यायचं नाही. झोपा. अगं तेच तर सांगते मी नाही ना जाऊ शकणार म्हणून तर तुला फोन केला. अरे देवा तुला पण नाही जमणार आहे. अगं वाया जाणार आता हे कुपन. अगं नाही माझ्या घरापासून खरं तर अर्ध्या तासावरच आहे मेनका ब्युटी पार्लर. हा बघ ना ग मला नाही जायला जमणार आणि पार्लर आहे ना म्हणून ग. आता काय जाऊ दे वाया जाईल कुपन. काय करणार आपण तरी. ठीक आहे चल चल. हा बाय. इशू काय झालं बाळा? बरं वाटत नाहीये? झोप येते तुला? नाही मी बरी आहे गीताजी. ताई ते तुम्ही कुपनचं काय बोलत होतात? हा ग काही नाही ग वाया गेलं ते. आजचा शेवटचा दिवस आहे ना ब्युटी पार्लरचं कुपन आहे. नाही काय आहे ना मॅडम नाही येत ना आज इथं, त्यामुळे मला फार काम नाहीये. तर मग म्या तू जातेस? जाऊ का? चालेल का? हो अगं चालेल ना. त्यात विचारायचं काय. अगं पण ईशाचं काय करणार? मोनिकाला कळलं तर? नाही ते मी बघून घेईन ना काय करायचं ते. तुम्ही नका काळजी करू. बघा नाहीतर मग उगाच चिडचिड नको मोनिकाची. नाही नाही होणार. ताई तुम्ही जरा बघाल का ईशा बेबीकडे? अगं हे काय विचारणं झालं का? आता तू जाणार आहे म्हटल्यावर मी बघणार ना तिला. थँक्यू बरं का. ते कुपन घे ना. येते बरं का. ये जाऊन ये जा. इशू वाव तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय?
सगळ्या कुलपांना लावून पाहिली चावी, कुठल्याच कुलपाला लागत नाहीये. कसली चावी आहे ही? मला वाटलंच होतं ते नाही लागणार ती, पण म्हटलं ट्राय करून बघूया. प्रयत्नांती परमेश्वर. काय मला गीता काकींचा फोन आला होता म्हणून आले मी. हो हो, ये ना. विक्रांत त्या म्हणत होते की ईशा माझी आठवण काढत होती. हो, मगाशी मला पण म्हणाली ती तुझी आठवण येते म्हणून. काय सांगतोयस? अरे माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. छोटी मम्मा पाटी पिल्लू. इशू राग गेला बेटा आता. छोटी मम्मा आपण खेळूया. हो खेळूया ना. अथर्व काका, आर्यन काका या ना लवकर बाहेर. आणि ईशा, आजी आजोबांना सुद्धा बोलाव हा, सगळे खेळणार तुझ्या बरोबर. विजय आजोबा, अलकाची. अगं बाई, कोण आलं? काय कुणाचा आरडाओरडा चालू आहे एवढा? अरे हे! म्हणजे आता आम्ही सुद्धा खेळायचं की काय हिच्या बरोबर? आम्हाला सगळे हवे. अगं बाई, मग स्वयंपाक कोण करणार ग? आणि मी सगळ्यांना वाढला. वा. अरे वा, म्हणजे आता आपल्याला काहीच करायला नको. म्हणजे आपण काय खेळूया? आपण तूच सांग, आपण काय खेळूया? हा? मी सांगतो. आपण पत्ते खेळूया. पण काका, ईशाला कुठे येतात पत्ते खेळायला? अरे ती कच्चा लिंबू मानसीच्या टीम मध्ये रे. अरे पटकन पत्ते आण ना, ते ती इंजिन गाडी आणि जुकू जुकू खेळायला लावायची. आपण पत्ते खेळू ना, तू माझ्या टीम मध्ये. नाही, आधी जुक जुक गाडी मग पत्ते. बरं बाबा, चला मी इंजिन होतो. हा चला, डबे लावा माझ्या मागे, डबे लावा एक एक. चला हा एकदम छोटा डबा कुठला आला. चला चला, आता काय नाही, आता शांत बसायचं. आता काय नाही. आता लपाछुपी. अरे कोण लपणार आणि कोण शोधणार? तू लपत आणि मी शोधणार. बापरे हो, अगं, दमलेच सगळे आता. तुम्ही लपा.
या मुलीने सगळ्यांना लहान करून टाकलं. अजून काय काय खेळायला लावणारे देव जाणे. नाही नाही, आता सगळे थकलेत. ओके, सो आपण आता थांबूया. हो, चला आता मलाही निघायला हवा पिल्लू. नाही, तू नको जाऊस. इशू, असं नाही करायचं बेटा. विक्रम बाबा, तू सांग नाही या इथे राहायला. आपण सगळे इथे राहूया. इशू, असा हट्ट नाही करायचा बाळा. अगं तिकडे सई मावशी एकटी आहे ना, मला जायला हवं ना तिच्याकडे. तू नको जाऊस मम्मा. इशू बाळा, असं नाही करायचं बाळा. अगं आपण आता किती खेळलो, किती मज्जा केली सगळ्यांनी, पण भेळ पण खाल्ली, हो की नाही? हो, आपण रोजच मज्जा करायची. ओके ओके. अरे हे काय, तुम्ही सगळे असे बसलात काय? आपला एक गेम राहिलाच खेळायचा. कुठला मम्मा? आपला एक गेम म्हणजे आंधळी कोशिंबीर. ये, माझ्या राज्य आहे. तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय? आणि मी आल्यावर शांत का झालात अचानक? इशू बाळा, तू तर केवढी मज्जा करतेस. इशूचं तर पोट दुखत होतं. इशू बरी झाली? ओके. हे काय इशू, मोठ्या मम्माला फोन करायचा ना, मी पण आलेच ते धमाल करायला. अगं पण तू बाहेरही धमाल करायलाच गेली होतीस ना? हो, म्हणजे मी धमाल करायलाच गेले होते, पण इकडची धमाल वेगळी आहे ना. मोठ्या मम्माला पण ती धमाल करायची होती. इशू बाळा, बक्स मावशी कुठे आहे? ती बाहेर गेली. बाहेर? बाहेर कुठे गेली? बाहेर आहे. बक्स मॅडम, तुम्ही आलात? म्हणजे काय, काम यायला नको होतं का? तसं नाही. बेबी ईशा आता बरी आहे. ईशाला एकटं सोडून तू कुठे गेली होतीस बघ? म्या ते म्या ब्युटी पार्लर मध्ये. वर जा, बॉक्स वर जा.